हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भारताच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार। भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम पवारांनी केलं। पुण्यामधून अमित शहांचा जोरदार हल्लाबोल। शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, भाजप सरकार सत्तेत आल्यावर आरक्षण मिळतं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं टीकास्त्र। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचं समर्थन आहे का? तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, देवेंद्र फडणवीसांचाही महाविकास आघाडीवर हल्लाबोल। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष द्या, गृहमंत्री सार्थकी लागेल, तर खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। आजची तारीख लिहून ठेवा, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचंच सरकार येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मी शरद पवारांचा अपमान केला नाही, सुप्रिया सुळेंचा आरोप म्हणजे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोप फेटाळले। उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण गेलं, उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे मारेकरी, भाजपच्या अधिवेशनातून चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म जमा न करता महिलांमध्ये सरकारविषयी रोष निर्माण करण्याची महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप। महाविकास आघाडी सरकार आल्यानंतरही लाडकी बहीण योजना सुरू राहणार, जुमलेबाज काहीही सांगता, सुप्रिया सुळेंचं सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर। विधानसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीची दिल्लीत बैठक होणार, पुढील आठवड्यामध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती। खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढत आहेत, शिंदेंनी काढलेला चित्रपट बोगस, धर्मवीर 2 चित्रपटावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। मनोज जरांगे कुणाला पाडणार, कुणाला निवडून आणणार याचंच प्लॅनिंग करतात, मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला, सखल भागामध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक संथ गतीनं, समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचं पोलिसांचं आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पावसाचा आढावा घेणार, आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावं, मुख्यमंत्री शिंदेंचे सर्वच यंत्रणांना आदेश। सानपाडा हायवेवरील भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीला फटका, तर ठाण्याच्या शहापूर तालुक्यात देखील मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती, प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू, तर गडचिरोलीमध्ये देखील अनेक गावांचा संपर्क तुटला, 5 राष्ट्रीय महामार्गासह 30 महामार्ग बंद। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ, कोयना धरणाच्या परिसरातील पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर। कोल्हापूरमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 60 फुटांवर, तर जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।